हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? तर बरेच असाल. तर बघा, संध्याकाळचा सनसेट आहे आणि खूप छान वाटतंय. वरती येऊन वर टेरेसवर आले मी आणि इथं आहे शिवानी आणि इथं मस्तपैकी छान असा सनसेट आहे. तर मोबाईल माझा तेवढा काही व्यवस्थित नाही आहे, म्हणजे खूप कमी किमतीचा आहे, त्याच्यामुळे ह्याची क्वालिटी काय तेवढी व्यवस्थित येत नाही व्हिडिओची. पण जसं आहे तसं सांभाळून घ्या. दिसत तर नसल, घामाने टिकलीसुद्धा निघून गेली. रोज लावते म्हणून असं छान चिन्ह म्हटलं. आणि दम लागतो एवढा, कारण कारभारी 8 दिवसानंतर आलेत. ड्रायव्हर आहेत ना, ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते, ड्रायव्हर आहेत ना. तर एवढे सगळे कपडे टाकले होते धुवायला त्यांनी, आणि 2 ते 2.5 तास लागलेत मला धुवायला. आणि एवढा दम लागला काय सांगू. आता म्हटलं एखादा ब्लॉग करावा छान, पण काय करावं, कॅमेराची माझ्या क्वालिटी चांगली नसते. सो त्यामुळं थोडंसं व्हिडिओ खराब येत असेल, पण ठीक आहे, ॲडजस्ट करून घ्या. जेव्हा कधी माझी चांगली परिस्थिती होईल त्यावेळेस मी चांगला मोठा मोबाईल घेईल. मोठा म्हणण्यापेक्षा चांगला कॅमेरा क्वालिटीचा मोबाईल घेईल. आणि हे बघा, मी तर चाकणला शिफ्टिंग केली होती आणि एवढं मस्त लोकेशन आहे तुम्हाला सांगते. आता सध्याला तर खूप छान असा व्ह्यू आहे पाठीमागलचा, कारण सगळी शेती वगैरे आहेत. पण भविष्यात इथे पण प्लॉटिंग पडू शकते आणि इथे पण घरं होऊ शकतात. कसं आहे, बरेच लोक शेती विकून प्लॉटिंग पाडत आहेत. तर भविष्यात आपल्याला असं निसर्ग, असं वातावरण पाहायला भेटेल का नाही मला काय माहिती नाही. पण सध्याला तर सगळीकडे तेच चालू आहे. पैशासाठी सगळेजण, म्हणजे आपली आपली जी उपजीविका असते ना, शेती, ते विकून अशी मोठमोठे बिल्डिंग बांधायला लागलेत. हे बघा, सगळीकडेच बिल्डिंग आहे. इथे सगळीकडेच बिल्डिंग झाल्यात. फक्त जिथं मी राहते, मी पण रेंटनेच राहते, माझं काही स्वतःचं घर नाही आहे. पण तुमच्या सपोर्टमुळे नक्कीच एक दिवस माझं स्वतःचं घर होईल, अशी खूप मनातून अपेक्षा आहे मला. आणि हे बघा, खूप छान व्ह्यू आहे पाठीमागलचा. मस्त वाटतं असं रोजवरती या टायमाला येऊन, मस्त वाटतं. आणि मेन म्हणजे मी चाकणमध्ये राहते ना, तर अख्खा दिवसभर इकडे लाईट नसते. आता माहिती नाही इकडे लोड शेडिंग आहे का काय, मला पण माहिती नाही. पण सकाळी जे 10 वाजता जाते ते सायंकाळीच येते. आत्ता मे बी लाईट आली आहे, पण म्हटलं वरचं नेचरचं जर हवा ना खूप छान असते, त्याच्यामुळं. हे बघा, आता एवढ्यात हे बघा सनसेट दिसतोय, आता छान दिसतोय, छान वाटतं असं. तर चला, आता मी सगळे कपडे टाकते, म्हणजे रात्रभर यांचे कपडे वाळतील, नाहीतर मग कसं व्हायचं, सुकायचे नाही तर मला परत ओरडा खायला भेटेल. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग? तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, कमेंट करून सांगा, म्हणजे मी असेच रोज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहील. कसं आहे ना, मला एकतर एडिटिंग वगैरे कुठल्या प्रकारे जमत नाही, तर जसं जमतं तसे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. तर कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघू शकता इथे सर्व ठिकाणी बांधकाम चालू आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी. आणि माझं पण कधी बांधकाम होईल, माझं कधी स्वतःचं घर होईल, कधी स्वतःचं छोटंसं हक्काचं घर होईल ते मला माहिती नाही. कंटाळा आला हो, भरपूर ठिकाणी शिफ्टिंग करायचं खूप कंटाळा आला आहे मला. वैताग येतो ना, मुलं एवढा सगळा पसारा घेऊन प्रत्येक ठिकाणी असं जायचं, फिरायचं, परत तो पसारा लावायचा, परत काहीतरी झालं, काहीतरी प्रॉब्लेम आला का परत इथून पसारा. कसं असतं ना, आपलं स्वतःचं जोपर्यंत घर नसतं ना, तोपर्यंत माणूस भरपूर काही इच्छा मारून राहतो आणि त्याला काही करता पण येत नाही कुठलं. तर तुमचा जर सपोर्ट राहिला असाच कायमस्वरूपी, तर माझं पण नक्की एखादं छोटंसं घर होईल. बरेच असे ब्लॉगर आहेत, मी आतापर्यंत बरेच जण बघितलेत की खूप गरिबीतून वर आलेत ह्या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि मला पण वाटतं की माझं पण काहीतरी चांगलं होईल. सो मी प्रयत्न करते, फक्त बाकी सगळं तुमच्या सगळ्यांच्या पब्लिकच्या हातामध्ये. तर भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.